नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, एक अपडेट हाती आलेली आहे. नक्कीच ती महत्त्वपूर्ण अशी आहे. आपल्याला माहिती आहे नुकतीच आपण टी एक्झाम दिली आणि त्याचा रिझल्ट अंतिम निकाल काहीच दिवसापूर्वी अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आला. साधारणतः 5 लाखांच्या वरती या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि त्यामधून पास आउट होणारे साधारणतः 50,000 विद्यार्थी. यामध्ये अनेक जे शाळेवरती रुजू असणारे शिक्षक वर्ग आहेत ते देखील बसले होते. कारण आपल्याला माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल आणि त्यांच्यासाठी अनिवार्यतेची असणारी ही टी अनेक शिक्षक वर्ग या परीक्षेला बसला होता. आता यामध्ये पात्र जे झालेले आहेत त्यामध्ये काही प्रमाणात मोजके असे शिक्षक वर्ग पात्र झालेले आहेत. त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीतीची टांगती तलवार आलेली होती की साधारणतः आता किती अशा टी त्यांना द्यावे लागतील किंवा या पुढे काय त्यांना फेस करावे लागेल. आता एक शासनाचा जो काही एक निर्णय आलेला आहे किंवा परीक्षा परिषदेचा एक निर्णय देण्यात आलेला आहे त्यावरून आपल्याला बघूयात की त्यांना नक्की शिक्षकांना की ज्या टी देणार आहेत अशांना नक्की दिलासा मिळाला आहे की आणखीन त्यांच्यासाठी ही टांगती तलवार जास्त वाढलेली आहे. आता या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे अशा शिक्षक वर्गांसाठी की ज्यांना या माहितीचा खूप मोठा इफेक्ट त्यांच्यावरती होऊ शकतो किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोहोचू शकते. माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करायचे. तत्पूर्वी संपूर्ण हे शिक्षक वर्गही असतील जे टीईटीची तयारी करत असतील आणि पात्रता धारण करण्याचं स्वप्न बघत असतील आणि जे सेवेमध्ये जाणारे शिक्षक वर्ग असतील त्यांना देखील एक ह्या टीईटीचं महत्त्व समजून मी याच्याही आधी सांगितलं आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत दर्जेदार अशी बॅच आपण सुरू करत आहोत 13 फेब्रुवारी 2026 पासून, ज्यामध्ये बाळासाहेब शिंदे सरांचे महत्त्वपूर्ण असे 2 विषय मराठी आणि इंग्रजी म्हणजे आपला निम्म्यापेक्षा जास्त अभ्यासक्रम त्याच्यामध्ये कव्हर, अगदी आउट ऑफ मार्क पाडण्याचं त्यांच्याद्वारे मार्गदर्शन आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते. अनेक वर्षाचा अनुभव आणि त्यांच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांचं पात्रता होण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे. तेच शिक्षक वर्ग अगदी त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये प्रगल्भ असे असणारे आणि बाकी सर्व बॅचची वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत. पेपर 1 असू द्यात, पेपर 2 असू द्यात, पेपर दोन्ही देणारे असतील. काय करायचं, ऍडमिशन ओपन आहे, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा शिक्षक वर्ग जे सेवेमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशली आपण गुरुवर्य 1.0 बॅचचं आयोजन करतोय. त्याचेही डिटेल स्क्रीनवरती आहेत. काय करायचे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत, बॅचचे सर्व डिटेल दिलेले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या कारण काही दिवसामध्ये आपण सुरू करतोय. नक्कीच या वर्षी जे तुमचं स्वप्न आहे पात्रता धारण करण्याचं ते प्रत्यक्षात साकार होण्यास मदत होईल. आता चलूयात या बातमीकडे. आजच्या दिव्य मराठीला आलेल्या बातमीमध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न केलेल्या आहेत. काय म्हटलेलं आहे यामध्ये, जी काही शिक्षकांसाठी अनिवार्य असणारी टीईटी दिव्य मराठी एक्झिक्युटिव्ह मध्ये दिलाय. राज्य परीक्षा परिषदेचा दिलासादायक निर्णय. काय आहे निर्णय, 31 ऑगस्ट 2027 पर्यंत मुदत दिलेली आहे ही पात्रता मिळवण्यासाठीची. म्हणजे ज्यांना आपल्याला वाटत होतं की 26 साधारणतः असेल, या टीईटी मधून पात्रता धारण करण्यासाठी शिक्षकांसाठी असणारी अनिवार्यता आता ती 31 ऑगस्ट 2027 पर्यंत परीक्षा परिषदेने मुभा दिलेली आहे. अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गुरुजींना 6 संधी आता इथून पुढे असणार आहेत. म्हणजे नक्की त्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे आणि जवळजवळ 2 वर्षात त्यांना ही पात्रता धारण करावी लागेल. आता काय आहे माहिती डिटेल जाणूयात. शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी अनिवार्य केल्यानंतर आता शिक्षकांना एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. काय म्हटलंय, टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या 4 संधीमध्ये अगोदर किती दिल्या होत्या, त्यांना 4 संधी देण्यात आल्या होत्या. आता त्यामध्ये वाढ करून आता 6 संधी देण्यात आलेली आहे. हालचाली सुरू झालेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय की त्यांना अनिवार्य व्हावंच लागेल, ही पात्रता धारण करावीच लागेल. एकतर 5 वर्षापेक्षा सेवा जास्त ज्यांची राहिलेली आहे त्यांच्यासाठी, नाहीतर स्वेच्छा निवृत्ती घोषित करा असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता. त्यामुळे या
परीक्षेची सर्वांकडूनच जास्त गांभीर्यता लक्षात आली यावर्षी. त्यामुळेच बसणाऱ्या शिक्षक वर्गांची संख्या या पेपरला जास्त प्रमाणात होती. शिक्षकांना पात्र होता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षेने आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी का सांगतोय, कारण परिषद आता वर्षातून दोनदा ही परीक्षा घेण्याचं नियोजन करत आहे. कारण आपण बघतोय ही एक्झाम जितक्या वेळा जास्त होईल तितकं त्यांना संधी उपलब्ध होईल. 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने टीटी सक्तीचा निर्णय दिला. या अगोदर आपण सर्व पाहिलेलं आहे ते. या निर्णयानुसार 31 ऑगस्ट 27 पर्यंत ही पात्रता सिद्ध करणे आवश्यक आहे. ही मुदत संपण्यापूर्वी शिक्षकांना जास्तीत जास्त संधी मिळाव्यात. 27 पर्यंत त्यांना मुदत आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त अगोदर आता 4 संधी होत्या, आता आपल्याला 6 संधी मिळणार आहेत अशा शिक्षकांना. आणि जे सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत आहेत त्यांना देखील ही संधी उपलब्ध असणार आहे. म्हणजे दोघांसाठी ही एक चांगली खबर आहे. वर्षातून 2 परीक्षेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला देखील आहे. म्हणजेच हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. म्हणजे जे टीईटीची तयारी करतायत त्यांच्यासाठी आता सावध होण्याची गरज आहे. कारण आता परीक्षेच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये संभ्रम अवस्था असेल की बाबा टीईटी आता इथून मागे वर्षातून कमीत कमी एकदा व्हायची, परंतु आता दोनदा होणार आहे. तसं स्वतः आता बातमी बघा काय, केंद्राची सीटीईटी जशी वर्षातून दोनदा होते, सीटीईटी दोनदा होते. सर्वोच्च न्यायालयाने आदेशानुसार शिक्षकांच्या टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वर्षातून 2 परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे असं डॉक्टर नंदकुमार बेडसे आयुक्त जे आहे सध्या परीक्षा परिषदेचे त्यांनी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मी हे वारंवार तुम्हाला का सांगतोय, कारण आता तुम्ही ज्या टीईटी कडे इतक्या वर्षात की बाबा आता नुकताच कुठे निकाल लागलेला आहे, परीक्षा संपन्न झाली आहे, आता नवीन सीईटी बघूयात कधी आता जसं शेड्यूल आहे त्याप्रमाणे येईल काय, असं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होतं. अगोदर तो संभ्रम अवस्था दूर करा. वर्षातून दोनदा टीईटी परीक्षा होणार आता निश्चित झालेला आहे. त्यामुळे ज्यांची कुणाची पात्रता आणखीन राहिलेली आहे धारण करणं किंवा सेवेमध्ये असणारे शिक्षकांना ही पात्रता या संधी जास्तीत जास्त संधी देऊन कशी मिळवता येईल यासाठी ह्या टीईटी आयोजित केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सांगतो, ही संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. त्या संधीचं सोनं करा. नक्कीच मे जून मध्ये आपल्याला टीईटी परीक्षेचं आयोजन होताना दिसेल. यासाठी जे कोणी शिक्षक वर्ग आपण बघतोय परीक्षेला बसले होते या टीईटीच्या साधारणतः 5 लाख विद्यार्थी, 50,000 विद्यार्थी फक्त त्यामधून पात्रता त्यांनी धारण केलेत. त्यात काही सेवेत जाणारे असतील आणि काही मोजके असे शिक्षक वर्ग असतील जे सेवेमध्ये असतील. विद्यार्थी मित्रांनो, आता या संपूर्ण आता आणखीन काही परीक्षे जे सध्या डीएड करतायत बीएड करतायत त्यांना देखील आता ही टीईटी द्यावी लागेल. म्हणजे परत एकदा तो आकडा 5 लाखापेक्षा जास्तच जाणार आहे. म्हणजे अजूनही पात्रतेची जी काही वाट पाहतायत किंवा पात्रता धारण करण्याचं स्वप्न पाहतायत त्यांची अफाट अशी संख्या अजून देखील आहे आणि ती दरवर्षी असते. आता त्या संधीचं सोनं करायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सरांच्या मार्गदर्शनासाठी अत्यंत दर्जेदार आणि विश्वासार्ह बॅच सुरू होत आहे आणि त्या बॅचची सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत आणि त्यांच्या समवेत सर्वोत्तम महाराष्ट्रातली टीम जी तुम्हाला मार्गदर्शन करते. जे तुमचं स्वप्न आहे पात्रता धारण करण्याचं ते यावर्षी नक्की संपन्न होणार आहे. सेवेमध्ये असू द्यात किंवा जे सेवेत जाण्याचं स्वप्न पाहतात, बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे बॅचची. विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती संपर्क आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे. जिथं कुणाला अडचण येत असेल, बॅच कशी डाउनलोड करायची, ऍप कसं डाउनलोड करायचे, बॅच कशी परचेस करायची, सगळे डिटेल तुम्हाला या कॉलवरती मिळतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि या संधीचं सोनं करावं. चला विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. गुड बाय अँड टेक केअर.